आज मी मुंबई कांदिवली हनुमाननगर येथे आलेलो आहे। भारतीय बौद्ध महासभा राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जालना जिल्ह्याच्या माध्यमामधून आज भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी बौद्धाचार्य यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। जेथवन बौद्ध विहार येथे ट्रस्टी यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। किती सुंदर आहे। सर, आपलं नाव सर्व ॲड्रेस सांग। माणिक बाबूराव पानसरे, जेतवन बुद्ध विहार सांस्कृतिक भवनाचा अध्यक्ष। आमच्या कमिटीमध्ये हा एक निर्णय झाला की आपल्या ज्या मूर्त्या आहेत त्या दान द्यायच्या। तर त्यामध्ये सुखदेव सोनवणे हे आले होते। त्यांना जेव्हा पाहिल्या तेव्हा त्यांना सांगितलं की मामा हे काय? तुम्ही म्हटलं बाबा ह्या मूर्त्या आहेत आणि आम्हाला ह्या दान द्यायच्या। आमच्या जुन्या मूर्त्या, नवीन मूर्त्या आम्ही हे केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या जुन्या ज्या आहेत त्या आम्हाला दान द्यायच्या। तर ते बोलले मामा आमच्याकडे असा प्रस्ताव आहे ना, आमच्याकडे अशी हे आहे की आमच्याकडे विहार आहे पण तिथं मूर्ती छोटी अशी आहे आणि चांगल्या पद्धतीने एक मूर्ती आमच्याकडे जर ह्या तुम्ही दिल्या आम्हाला तर खूप चांगली गोष्ट आहे। मग मी तो प्रस्ताव कमिटीकडे मांडला। कमिटीकडे मांडल्यानंतर कमिटीनं सांगितलं, त्याला सगळ्यांना सहमती दिली। ती सहमती दिल्यामुळं मग मी ताबडतोब जावयांना बोललो, सुखदेवला बोललो की तुम्ही मला तुमच्या संस्थेचं लेटर द्या आणि आम्ही तुम्हाला अधिकृतपणे ह्या मूर्त्या हँडओव्हर करतो, तुम्ही लवकरात लवकर घेऊन जायचे प्रयत्न करा। तर ते आज आलेले आहेत। आज तारीख 30 एप्रिल 2023 या दिवशी आपण त्यांना हँडओव्हर करणार आहोत। आमच्या कमिटीची सगळ्यांची सहमती मिळालेली आहे आणि आपण सगळे आलात त्याबद्दल मी सगळ्याचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो। जय भीम, नमो बुद्धाय। सर, तुम्हाला साधुवाद देतो आम्ही, आम्हाला मूर्त्या दान दिल्याबद्दल खूप खूप साधुवाद तुम्हाला। हे जेथवन बौद्ध विहार आहे। आज आम्ही सर्व सेलगावमधून प्रतिनिधी आलेलो आहेत। सुखदेव सोनवणे, पंकज सोनवणे, संतोष सोनवणे तथा बौद्ध महासभा प्रवक्ता या द्वारे मी सुद्धा आलेलो आहे। सरांना भेटलो, खूप आनंद झाला। आम्ही खूप खूप साधुवाद देतो यांना। जय भीम, नमो बुद्धाय। सर, जय भीम।